हिरव्या हिरव्या पानोपानी थेंब बिलोरी दवबिंदूंचे असेच आहे आरस पाणी रूप माणसाच्या जगण्याचे. कधी लाटतय कधी किनारा, कधी नावतय कधी भोवरा, कधी सुखाची झुळक गुलाबी, कधी सुखाची झुळक गुलाबी. दुःखाचा कधी वादळ वारा, कधी प्रश्न तर कधी उत्तरे. खरे मुखोटे खोटे चेहरे या जगण्याचे खेळ निराळे. कुणी अभागी कुणी सुदैवी, जीवन म्हणजे या रंगांची कथा सप्तरंगी. कथा सप्तरंगी, कथा सप्तरंगी. हे मालू निघतोय मी आता, उशीर होतोय मला. रोज रोज मॅनेजरला सांगू शकत नाही मी डबा उशिरा मिळाला म्हणून. हे काय, हा शर्ट धुवायला घेतलेला नाही आहेस तू? आणि ही पॅन्ट धुतलीस? अगं आई ग, अगं अगं नोटा होत्या याच्यात, तुला खिसे तपासून घेता येत नाहीत? काय ग उत्तर द्यायला काय होतंय? काय होतं उत्तर द्यायला? काय होतंय तुला? मळमळत आहे मला आणि डोकं गरगरतंय माझं. अगं मला हे आधी नाही सांगता येत तुला? मग बायकांना ना खरोखर दुखणी अंगावर काढायची सवयच असते. चल चल आधी डॉक्टरकडे चल. आज दांडीच मारतो मी, तू चल आधी. नाही नाही थांब थांब थांब, सुपारी सुपारी देऊ तुला, सुपारी देतो मी, थांब. डोकं दुखतं ना तुझं? अहो हा इकडे या. काय? बसा इकडे. काय? हो हे असं फसफसायला काय झालंय? अगं आता तू आता बरं वाटत नाही म्हणून डोकं धरून बसली होतीस आणि आता हसतेस काय? सर तुझ्याशी कसं वागायचं ना तेच कळत नाही. हो हा आजार म्हणजे काही? आजार म्हणजे आजार, बस आजार. तू चल. अहो गोड आजार आहे हा. मग काय झालं? थांब 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 एक मिनिट थांब. थांब. काय शोधताय तुम्ही? अगं अश्विनी कुमार दिवाळी अंक. अगं प्रसूती विशेषांक आहे. हा आता तुझी योग्य ती काळजी घ्यायला नको का मला? दणक्यात झाला म्हणे तुमचा परिसंवाद. वाचायचंय का तुला भाषण? हे घे. नको. चांगलं कव्हरेज दिलंय. तुझं भाषण चांगलंच असणार. थोडा लाऊड बोलतोस ना? मासेच समोर बोलायची सवय आहे ना? तुझी प्रकृती जरा खालावल्यासारखी वाटते. माझी? छे. डॉक्टरांना दाखवून घे. तो तुमच्या चळवळीतला कोण देशपांडे आहे ना? हे तू अगदी मध्यमवर्गीय नवरोजी सारखं बोललास हं? तू काय काळजी वगैरे करतेस की काय माझी? चहा मारणार? मागो. हो चहा मागव आणि बनमस्का पण मागव ना. जेवण सुरकून टाकू. रे दुर्गा परमेश्वरी, एक चाय दो बनमस्का, जल्दी ला ना. एक चाय? तू नाही घेतेस चहा? नाही मला बाहेर जायचंय. झुणका भाकर केंद्राचं उद्घाटन आहे आज. बरा रिस्पॉन्स आहे का रे त्या झुणका भाकर केंद्राला? वर्तमानपत्रांनी छान उचलून धरली चळवळ. वर्तमानपत्रांचं नाही माणसांचं म्हणतीये. माणसांचा रिस्पॉन्स बरा आहे का त्याला? अरे आज आण ना झुणका भाकर येताना. ते
चहा आणि बनमस्क्याचे पैसे तू देणार आहेस की? नाही आहेत माझ्याकडे. चल मी निघालो. ओके. मी नाही पाहि मालो ए मालो मालो गाढवच आहे मी. ए आता तिला जलद हालचाली करून चालणार नाही. हो ए मालू मालू हळू हळू दरवाजा उघड ग. याच्या पुढे मी कितीही जोरात दरवाजा ठोठावला तरी अजिबात धावपळ करायची नाही काय. हे काय आणलंय तुम्ही सगळं? बघ बघ अरे तूच उघडून बघ. ए ए माले हे पाहिलंस हे पाहिलंस हे हे असं धरायचं आणि तोडू 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 धावायचं. हो गुड न्यूज कन्फर्म होऊन पुरता आठवडा सुद्धा झालेला नाही. तुम्ही काय घेऊन आलात हे सगळं? उगाच नाही आणलंय काही हे. अगं एका कस्टमरचा धंदा आहे. कन्सेशन मध्ये मिळालं म्हणून आणलं. तुमची पण ना अगदी कमाल झाली बघ. आणि हे काय आता? बघ बघ अगं कसली उघडून बघ. पुस्तक आहे ती? वाच वाच उघडून वाच. बाल संगोपन, यस बालक पोषण आणि आहार, प्रसूतीनंतरचे व्यायाम. आणि हे काय? तुमचे मूल ज्ञानेश्वर कसे होईल? कसे होईल? हे काय आहे सगळं? हसू नकोस हसू नकोस. ही सगळी पुस्तकं तू वाचायची आहेत. नाही म्हणजे मीही वाचणार आहे. झालं. अगं काय आहे, आपल्या घरात म्हातारा माणूस नाही ना. हा मग आता ही पुस्तकं वाचूनच आपल्याला आपल्या सगळा कोर्स ऑफ ऍक्शन ठरवायला लागणार आहे. वा. आणि हा फ्लॉवर पॉट कशाला आणलाय आणखी? फ्लॉवर पॉट फुलं ठेवायला. हो अगं काय आहे, तुझी मनस्थिती आता कशी प्रसन्न ठेवायला हवी. भाई ग, माझी मनस्थिती प्रसन्न ठेवायची असेल ना तर तुम्ही खेकसला नाहीत म्हणजे बास झालं. म्हणजे मी काय खेकसतो की काय तुझ्यावर? हे काय केलं तुम्ही आता? सॉरी. खेकसू नका हो. तुझा कन्या झाली हो पातकीचा प्रयोग आहे ना. या सगळ्या साड्या लागतील ना तुला. हो रे. अरे थँक्यू. तू नसतास ना तर असा गोंधळ उडाला असता माझा. दौऱ्यावर जायच्या आदल्या दिवशी तू घरी नसलास की निम्म्या गोष्टी इथेच राहतात. तुझे ते ब्लाऊज शिवून घेतलेस का? कसले? मध्ये काहीतरी प्रॉब्लेम होत होता म्हणालीस. हो सगळ्या साड्यांवर तू व्हाईट ब्लाऊजच घालत होतीस. हसायला काय झालं तुला एवढं? आपले शेजारचे आहेत ना ते साखरे रे. हा त्यांचं का? दिवसभर चिमणा चिमणी सारखं सारखे दोघं चिवचिवत असतात. त्यांना दुसरी करमणूक तरी काय आहे? ते तरी काय करणार? नाही तुला सांगतो सामाजिक जाणीव म्हणून नाही या लोकांना. इतर मीडियाकर लोकांसारखे वागत असतात झालं. त्यात एवढं हसण्यासारखं काही नाहीये. नाही रे. तो चिमणा आहे ना तो आज दुपारी बेबी वॉकर घेऊन आला आणि जोर जोरात बेल वाजवत होता. धीरच निघवत नव्हता त्याला. बेबी वॉकर? त्यांना मुलं आहे? नाही ना म्हणून तर हसायला येते. अरे होणाऱ्या मुलाची आत्तापासून तयारी. आपलं बरं आहे. मूल होऊच द्यायचं नाही असंच ठरवलंय. सरळ आहे. देशाच्या लोकसंख्येत आणखीन भर घालून त्याची अर्थव्यवस्था मोडकळीस आणायला आपण कुठेही हातभार लावायचा नाही. चल जाऊ दे मी पडतो. सकाळी लवकर जायचं. मी मस्ती आहे हा. आरोळीचा अंक काढायचा. एक एक करून आणि लढा पुकारून तुरुंग फोडायचा हाय हो. या देशीच्या बायानो आया बहिणीनो तुरुंग फोडायचा हाय. जागा आहेस वाटत. आणि आमची सगळी गाणी पाठ झाली आहेत. तुमच्या चळवळीचा सहानुभूतीदार आहे ना. केस किती वाढले. सारखं डोकं खाजवत असतोस. मी कटिंग करू तुझी? त्या श्रीमंत पुरंदरी आपल्या कुत्र्यांची करतात तशी. डोक्यातनं हात फिरवतेस ना. बरं वाटतंय. झोप आता.
तोडलेत ना बटन हं? शर्टाचं? हं. रेल्वेने प्रवास करून बघ. रोज हे सगळे अवयव घेऊन घरी परत येतो ना, हे नशीब समज. आणि आज जरा टॉवेल नेसूनच बसा तुम्ही. लेंगा कुठे आहे? आता काल त्याची नाडी नाही का हात गेले, देते घालून. आता लेंग्यात नाडी घालायला तुला हाच मुहूर्त सापडला काय ग? खेकसू नका हो. सॉरी. हो, एक गंमत आहे. कचली गंमत. रोज तुम्ही चिवडा खाऊन कंटाळता ना, हं. म्हणून तुमच्यासाठी चकल्या केल्यात मी. चकल्या? ए बायको, यू आर ग्रेट. अगं पण पेपर कुठे आहे? उशी खाली आहे हो पेपर. तुम्ही खेकसू नका बघू सारखे. कोण आलंय बघ तुझ्याकडे. अरे तुम्ही या ना, या 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 बस. परवाच तुमचा कन्या झाली हो पातकीचा प्रयोग पाहिला. हो, खूप छान आवाज आहे तुमचा. तुमचा नाही तुझा. मला आवाजाव नको म्हणू. तुझा पण आवाज छान आहे ग. येतेस आमच्या कलापथकात? मी जरा आमच्या ह्याला पाणी देते. तुझे हे असे गप्प का ग बसलेत? आमच्या ह्यांना ना बायकांशी बोलायला जमत नाही. तुझ्याशी तरी बोलतात ना. आणि हे काय? त्यांच्या लेंग्यात नाडी घालतीयस? त्यांना स्वतःला नाही लेंग्यात नाडी घालता येत? मी तुझ्यासाठी चकल्या आणू का पटकन? घ्या ना. घे. हा घे. छान खुसखुशीत झालीये. मोहन जरा जास्त झालंय का ग? मोहन शब्द माहितीये तुला? न माहित असायला काय झालं? मी काय मंगळावर आलेले नाहीये. हाताला काय झालं? चकली करताना भाजला? नाही अगं, गरम कुकर लागला सकाळी. कारण इतकी घाई होते ना, आणि आमच्या ह्यांना जेवण सगळं सागर संगीत लागतं. माझ्याशिवाय चैनच पडत नाही. या विचारसरणीमुळेच आपण बायका आपलं आयुष्य मिझरेबल करून घेत असतो. आपण सवयी लावू तशा सवयी लागतात. ही वैचारिक गुलामगिरी आता आपण सोडायला हवी. अरे बापरे, मी भाषणच करत बसले. अगं, मी वेळ विचारायला आले होते, घड्याळ बंद पडलंय. किती वाजले? किती वाजले हो? 6:30. हां, 6:30 झालेत. थँक्यू. एक ग्लास मला पण दे ना. डोकं दुखते? आमचं सगळं कार्यच निरर्थक वाटतंय. फ्रस्ट्रेशन? नो नो मेधा, नो फ्रस्ट्रेशन प्लीज. एक लक्षात घे, आपल्या तत्वज्ञानात फ्रस्ट्रेशनला अजिबात जागा नाही. अरे, मी इथे स्त्री मुक्तीच्या आरोळ्या ठोकतीये आणि माझ्या शेजारच्या घरात एक सिंधू आपल्या परमपवित्र सुधाकराला गरम गरम चहाचा प्याला देतीये. आमची चळवळ म्हणे उभ्या आडव्या महाराष्ट्रात पसरली आणि माझ्या शेजारच्या घरात अंधार. काय 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 अधिकार काय मला चळवळ चालवण्याचा? दिस इज निगेटिव्ह थिंकिंग मेधा. असा नकारार्थी विचार अजिबात करू नकोस. उलट तुला सांगतो, त्या बाईची ही जी काही बुरसटलेली विचारसरणी आहे ना, ती तू स्वतः जाऊन बदलली पाहिजेस. बदलू शकशील मेधा, बदलशील. थँक्यू मनोहर. म्हणून मला तुझा एवढा आधार वाटतो. तुझी सगळी विचार करण्याची पद्धत कशी स्वच्छ, अगदी तर्कशुद्ध आहे. तिला माझं आकर्षण आहे. विचार पटतात की नाही माहित नाही, पण कन्या झाली हो पातकीचा प्रयोग तिला आवडला होता. ती बदलेल, मी तिला बदलवेन. एक आहे मोहरी, साखर, म्हणजे याच्यात मीठ आहे. एक आहे मीठ. हा, हे बघ, हे मीठ, हे शब्द लिहिलेली चिठ्ठी चिकटवले ना, त्याच्यात साखर आहे. साखर ते कशासाठी हो? कशासाठी म्हणजे? अगं, मुंग्या येऊ नयेत म्हणून. मूर्ख. इश, तुमचं आपलं काहीतरीच. आणि स्वयंपाकघराचा अगदी पूर्ण ताबा घेतलाय तुम्ही. काय ग, काय वाचतेस काय तू?
आरोळी, तू काय मेंबर वगैरे झालीस की काय त्यांची? फेकून दे ती आरोळी. आणि काय ग, तुला लायब्ररीतून चांगल्या कौटुंबिक कादंबऱ्या आणून दिल्यात ना मी, त्या सोडून हे 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 काय वाचतेस? त्या तिच्या गोड गोड बोलण्यावर जाऊ नकोस. त्यांना हवे असतात असले डोळ्यांना झापडं लावलेले अनुयायी. ए बाई, हे बघ, मला तू हवीस. पूर्ण वेळ घरात आपल्या बाळांना सांभाळायला. मी नाही तुला ही असली सामाजिक कार्य करू देणार. अगं, आपण साधी माणसं आहोत आणि साधंच राहूया. ग बाई, बरोबर आहे ना ग, का चुकतंय? नाही तर शेवटी मफलर व्हायचा. पायमोजाच होणार ग. आणि तुझा भाचा तो घालणार. कोण माझा भाचा? माझा मुलगा ग. बरीच आहेस की. काय ग, तुझी ही सो कॉल्ड गुड न्यूज तू कुठे कन्फर्म केलीस? कुणासाठी विचारतेस तू? माझाच प्रॉब्लेम झालाय, म्हणजे मीच केलाय. मध्यंतरी मी गोळ्या खायच्या सोडल्या. माय गॉड, म्हणजे तू सुद्धा? आणि इतके थंडपणे सांगतेस तू मला हे? तू बाई आहेस का आहेस कोण ग? मग आता काय करू? हरखून जाऊ की सामाजिक कादंबरी मधल्या नायिकेसारखी मोहरून वगैरे जाऊ? तुझ्या मिस्टरांना काय वाटेल ग ही गुड न्यूज ऐकल्यावर? सांगता येत नाही. नक्कीच त्यांना आनंद होईल, मी सांगते. आता महत्वाची गोष्ट, तू आता 2 जीवांची आहेस, तेव्हा आता हे ब्रेड मस्का वगैरे खाऊन राहायचं नाही. अगं अजून कशात काही नाही. आणि काय उगेच अजून बिजून काही नाही. वयाने जरी तू माझ्यापेक्षा मोठी असलीस ना, तरी दिवसांच्या संदर्भात मी सिनियर आहे. समजलं बरं का आजीबाई? तू कधी एकदा तुझ्या मिस्टरांना सांगतेस ना, असं झालंय मला. आता काहीही खावंसं वाटलं ना, आणि अगदी कधी तरी माझ्याकडे यायचं. चल येते मी. हा, येते रे माझ्या भाच्या. शी, सिलीपणा करू नको. काय ग, अस्वस्थ वाटतंय? नाही हो, हो ती मेधा आहे ना, हा, ती स्त्री मुक्तीवाली. तिला ना दिवस गेलेत. तुम्हाला काही चूक असं वाटत नाही? काय वाटायचं? ती माणसं आहेत एवढं सिद्ध झालं पुरे. मी नाही इतकी अलिप्त राहू शकत तिच्या बाबतीत. फुकटची चिंता करतेस तू. तू काय तिच्या त्या अजब नवऱ्याला समजावणार आहेस? अरे, जिचा प्रॉब्लेम झालाय ती शांतपणे झोपलीये आणि तू मात्र तिच्या नवऱ्याची वाट पाहत बसलीस. चल चल, झोप तू. चल, झोप. बघा ना, तोच आला असेल. तू पुन्हा खरोखर तुम्ही चुकून बेल वाजवली वाटतं. नाही, काय हरकत नाही. नाही नाही, मी चुकून नाही, मी मुद्दामूनच वाजवली. अरे तुम्ही घरी जाऊन आलात? मेधाची तब्येत जास्ती बिघडली की काही हवंय का? नाही, मला जरा अंगात थोडी कणकण वाटतेय. काही तापावरचं काही औषध गोळी असेल तर द्या. अरे वा, असेल तर द्या म्हणजे काय, आहेच. असणारच असणारच. एखाद्या चौकोनी पत्र्याच्या डब्यात आवश्यक असलेली सगळी औषधं ठेवलेली असतील वहिनीने. वहिनी? वहिनी म्हटलं म्हणून दचकू नका हो अशा. नाही, काय आता चळवळीत पडलो तरी नाती ही ठेवावीच लागतात. हो ना. गोळी. हो, गोळी. थँक्स. खरं सांगू, माझ्या आईच्या घरासारखं घर आहे हो अगदी तुमचं. भाऊजी, 2 मिनिटात आलं घातलेला छानसा चहा करून आणू का? नाही, चहा कशाला वहिनी? अहो, तुमची दुर्गा परमेश्वरी बंद आहे ना. गोळी घ्या
चहा घ्या आणि पडा जरा. तुमचा सगळा शिरवटा दूर होईल. अगदी. बरं आणा. थँक्स. थँक्स. अचानक आलास? नाही का डोळे लाल दिसताय, चेहरा ओढल्यासारखा दिसतोय. अरे घरात तापाच्या गोळ्या वगैरे काही नाही आहेत. डोंट बॉदर. तुझ्या शेजारच्या चिमणा चिमणीकडून घेऊन आलो एक गोळी. त्यांचा संसार अगदी सुसज्ज आहे. नसायला काय झालं? त्यांना काय उद्योग आहेत दुसरे? चहा सुद्धा घेऊन येते ती वहिनी. हो हो ती बाली. पण काही म्हण, आपल्याला चहाचं सामान घरी ठेवायलाच हवं आता. ठेवाच नाही म्हणजे तुम्ही चहाचं सामान ठेवलं की आम्हाला बोलवा चहा प्यायला. काय घ्या. हे छान आहे. पाहिलंस, लगेच वसुलीच्या गोष्टी. मनोहर, तुमचे मिस्टर विनोदी पण बोलतात वाटतं. का हा चेहरा पाहून वाटत नाही ना तसं. त्याला ताप आलाय ना, त्याच्यात छोट्या मेंदूवरचा ताबा गेलाय. तुम्ही निघा आता. बऱ्याच दिवसांनी आलेत ना, मग आता कटवा आम्हाला. अच्छा चला चला कटवा म्हणे. आज त्याचा मूड चांगला आहे. विषय काढ. हे चिमणा चिमणी सारखे चिवचिवत असतात नाही. त्यातून चिमणीला आता दिवस गेलेत. म्हणजे त्याच्यासारखा ॲव्हरेज इंटेलिजंट माणूस जर जन्माला आला तर लोकसंख्येत फालतू भर पडण्यापलीकडे आणखीन काहीही होणार नाहीये. हा, आता माझ्यासारख्याने जर असा विचार केला असता तर गोष्ट वेगळी होती. पण तसा विचार तू करणार नाहीस, कारण तू भ्याड आहेस असं मला ती म्हणत होती. चिमणी 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 म्हणणारच ग तसं. तुला नाही ना तसं वाटत? मलाही तसंच वाटतंय. काय? मी आव्हान स्वीकारलंय. मूल होऊ द्यायचं ठरवलंय. मी पिल्स घ्यायच्या बंद केल्यात. शक्य नाही, शक्य नाही मेधा. हे बघ, लग्नापूर्वीच आपण तसा विचार केला होता. विचार बदलू शकतात. सॉरी. हे बघ, मी कधी फेर विचार करणार नाही. नाही, मी तुला मारझोडी करणार नाही, आरडाओरडा सुद्धा करणार नाही. डोंट बॉदर. मी तुला घराबाहेर सुद्धा हाकलणार नाही. तू पुरोगामी, लोकशाहीवादी, उदारमतवादी, तू असं कसं करशील? पण लग्नानंतर मी नाव बदललं नव्हतं, त्यामुळे बाप म्हणून तुझं नाव लावायचा प्रश्नच उद्भवत नाही. ओके, ठीक आहे. तुझी सुटका होईस तोपर्यंत राहीन मी तुझ्या बरोबर. या सौजन्याची गरज नाही. हा असला कडवटपणा बाळगण्याची काही गरज नाहीये तुला. तुझ्या अंगात ताप आहे, आजची रात्र राहा इथे. नाही, या तुझ्या सौजन्याची काही आवश्यकता नाहीये, कळलं? मी निघतोय. मी जातोय, जातोय, कायमचा जातोय. तुम्ही तिच्याकडे लक्ष ठेवा. सॉरी, पण मी हे तुम्हाला सांगणं मी माझं कर्तव्य समजतो. जातो मी. खोटे खोटे चेहरे
या जगण्याचे खेळ निराळे, कुणी अभागी कुणी सुदैवी, जीवन म्हणजे या रंगांची कथा.